तोची जगी संत तोची जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेच्या चिंतनाकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली आळंद निवासी संजीवन समाधीस्थ श्री भगवान ज्ञानोबराय परमार्थ करत असताना साधकाची वृत्ती स्थिर असावी असं ज्यांनी जगाला ज्ञानगुण दिलं ते निवृत्ती दादा. अरे भक्ती मार्ग जीवन जगत असताना भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा. पुण्य करत असताना भक्तीचा मार्ग ज्यांनी सोपा करून दाखवला ते सोपान काका. असे हे तीन भावंड आणि या भावंडाचे असणाऱ्या सर्वात अगदी लहान वयाच्या आमच्या असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी ह्या अवस्थेत असणाऱ्या संत श्री मुक्ताबाई माता या अभंगातून श्री ज्ञानोबरायचं निमित्त करून तुम्हा आम्हाला बोध करतायत. त्या बोध प्रसंगातील असणारा हा अभंग असून या अभंगाच्याद्वारे संत म्हणायचं नेमकं कोणाला याचं विवेचन मुक्ताबाई सुंदर करतात. संत तोची जगी संत तोची जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना तोची विरक्त जगी जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. आणि शेवटी आमच्या मुक्ताबाई माता बोलतात मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराय हे दादा तुम्ही जे दार लावून बसला ना आता ज्ञानोबरायला दार लावून बसण्याची गरज नव्हती महाराज. ज्ञानोबराय कोण होते माहिती आहे का? तर ज्ञानोबराय एका ठिकाणी असणारं वर्णन करतात आमच्या महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आता ज्ञानोबराय कोण होतं तर हे ज्ञानोबराय साक्षात परब्रह्मच होतं महाराज अवताराला आलेलं आणि ते साक्षात देवच होते महाराज. ते अवताराला आले बघा. काल परवा महाराज आळंदीला जो सप्ताह मोठा झाला ना तिथे एका महाराजांनी असणारा बोलत बोलतच सहज विनोद केला. कीर्तनामध्ये विनोद असावे असंही काही नाही पण भक्ती मार्गातले विनोद असावे असं मात्र असावं बरं का. आता सर्वप्रथम मी तुमच्याकडे बघतो. मी परिहार शेवट 2 मिनटं देणार आहे. आता काही बोलत नाही. सकाळपासून आपल्या म्हणजे या ठिकाणी भरपूर असणारं कार्यक्रम आहेत. म्हणजे ऐकणाऱ्या माणसाला महाराज अडीअडचणीचा जरा थोडा सामना करावा लागतो आहे. कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला कमरेचा त्रास आहे, कुणाला पाय लांबून बसायची सवय आहे आणि त्यांना वाटतं मग आम्ही इथं कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये हरिपटामध्ये पाय लांबून बसलं तर चालतं का? मी अवश्य सांगून बसले महाराज अवश्य चालतं का? आम्ही महाराज लोकांनीच प्रथा मोडल्या ना. आम्ही महाराज लोकांनी उभा राहून कीर्तन करायचं सोडून बसवूनच चालू केले. मग ऐकणाऱ्याने पाय लांबवलं म्हणजे काही तेच नवल आहे का? तुम्हाला सहज साधा प्रश्न सांगतो मी. प्रकट बोलणारा माणूस आहे मी. गणेश महाराजाला विचारा. आता हे तर लाहीवच चालू आहे. आम्ही महाराज लोकांनी ज्या ठिकाणी प्रथा बदलल्या तिथं ऐकणाऱ्या माणसाला दोष देण्यात उपयोगच नाही. पाय लांबून ऐकला माऊल्या म्हणून काही अडचण नाही तुम्हाला. पाय लांबून बसा निजल्याने गाता. महाराजांचं एका ठिकाणी प्रमाण आहे निजल्याने गाता उभा नारायण. अरे कसंही बसा समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. अरे समयाला उचित जाणावं. आपण इतक्या लांबपर्यंत इथं कशासाठी आलोय हे ज्याला कळतं ना त्याला पहिल्यांदा जीव म्हणा. नाहीतर आम्ही सगळे माणसंच आहेत ना. नाही तरी काय थोडी काय कमी आहे आमच्यात आणि त्यांच्यात महाराज. जर आम्हाला आमचं हित कळत नसेल तर तुकोबराय सांगतात फक्त तुम्हाला 2 वस्तू कमी आहेत 2 पाय आणि 1 शिपूट. नाही तरी काय थोडी महाराजांची अनेक प्रमाणं पाहता येतील महाराज. श्वान सुकरे बापुडे काय कमी आहे? ऐकण्याच्या बाबतीत तुम्हाला कसंही ऐकायचं पण ऐकावंच लागतं महाराज. कराल ते हित सत्य करा ऐकाल जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. माझे महाराज सांगतात
तुम्हाला ऐकावंच लागेल, तुमचं हित कशामध्ये आहे. मग तुम्ही झोपून ऐकलं काय, पाय लांबून ऐकलं काय, त्यात दोष नाही महाराज. का आता सध्याच्या चालू घडीला जर महाराज लोक प्रथा पाळत नसतील तर ऐकणारा कोण महाराजांनी अपेक्षा ठेवायची नाही, त्यांनी मांडीच घालून बसून ऐकावं म्हणून. ही पहिलं ध्यानात ठेवा महाराज. आणि मग आम्हाला मग सांगण्याचं तेव्हाच संत कोणाला म्हणायचं आहे, आपल्याला अभंगाकडे चालायचं आहे महाराज. मुक्ताबाई सांगतात संत त्याला म्हणा, संत तोची जाना जगी, जगामध्ये संत त्यालाच म्हणा की ज्याच्या अंतकरणामध्ये महाराज सर्वाविषयी दया आहे, सर्वाविषयी क्षमा आहे आणि सर्वाविषयी महाराज असणारं शांती आहे महाराज. दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे. एका ठिकाणी महाराज बोलतात दया क्षमा शांती, आणि ते देवाची वस्ती महाराज. बोलता बोलता एका ओघामध्ये जाऊन सांगणं अजून कीर्तनाची परंपरा कशी आहे. नाथबाबाचा तो अभंग आहे बघा, कीर्तनाची परंपरा कशी असावी, कीर्तनामध्ये नेमकं काय व्यक्ती विवरण एका ठिकाणी सांगतात बघा. कीर्तन असणारे महाराज परंपरा सांगत असताना बोलतात महाराज. आता तुम्ही म्हणताल महाराज लोकांना सांगायला लागले बरं का. खरी परंपरा खरी प्रथा काय आहे महाराज. एका ठिकाणी सुभाषितकार नाही, आळंदीमध्ये चालू सप्त्यामध्ये एका महाराजांनी बोलून गेलेत. तुम्ही तो सप्ताह टी व्हीवर बघितला असेल, कुणी आळंदीमध्ये जाऊन ऐकलं असेल. 2 सत्रात तिथं बी कीर्तन होते महाराज. आणि दोन्ही सत्रातल्या कीर्तनामध्ये रात्रीचे एका कीर्तनकार महाराजांनी सांगितलं, त्यांचं नाव सांगत नाही मी, ज्या दिवशी महाराज चालू कीर्तनामध्ये नारदाच्या गादीवरती पाणी पिईल त्या दिवशी टाळकऱ्यांनी चहा मागावा म्हणे. ज्या दिवशी महाराजांनी कीर्तन सांगत असताना 2 तासामध्ये पाण्याची इच्छा करावी. आमच्या तुकोबराईंनी केलं का. तुकोबराई म्हणायचे जेथे कीर्तन करावे ते अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा आणि माळ घालू नये गळा. अरे तुकोबराईची प्रमाण आहेत महाराज. आणि त्याच तुकोबराईच्या अभंगाचा आम्ही आज भाव करून ठेवला आहे. काय जो परमार्थामध्ये भाव लागतो तो भाव सोडला, पण महाराजाच्या अभंगाचाच भाव वाढला. लक्षात येतं का नाही बघा तुम्ही. आम्ही आमचा भाव सोडला, पण त्या महाराजाच्याच अभंगाचा भाव वाढवून ठेवला आहे. आणि मग ज्या वेळेस महाराज पाणी मागतील त्यावेळेस टाळकरी एक दिवशी चहा मागतील आणि ऐकणाऱ्या माऊल्या म्हणतील आम्हाला नाश्ता द्या की. मग 2 तास आम्ही काय डुकल्या हाणाव्या काय. मग या कीर्तनाच्या परंपरा का महाराज. अरे संत म्हणायचे कोणाला, अशाला संत म्हणत नाहीत. पोटासाठी संत झाले कलित भूत, त्याला म्हणू नये साधू जगी विठंबना बाधू. मुक्ताबाईचे 11-12 अभंग आहेत ज्ञानोबराईंना बोध केलेले महाराज. ज्ञानोबराईचं निमित्त आहे ते आम्हा तुम्हाला तर बोध केलेले आहेत. आमच्या मुक्ताबाई सांगतात संत त्यालाच म्हणा महाराज, दया क्षमा ज्याचे अंगी. कुणावर दया करतात संत महाराज, तर सर्वसामान्य जीवावरती दया करतात, पशु पक्षावरती दया करतात. नवे जे दिशे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा अर्जुना. याला भक्तियोग असणारा म्हणतात ज्ञानोबर आहे. अरे गीता सांगतच होतं कोण. अजून एक चला ओगामध्ये सांगत जातो महाराज. कीर्तनातलाच विनोद कसा आहे बघा. सहज बोलत एक महाराज एका ठिकाणी म्हटले कीर्तनामध्ये, ज्या वेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत होते. कोण सांगत होतं गीता? भगवान परमात्मा सांगत होते. त्यावेळेस एकाएकीच भगवान परमात्म्याला हसू आलं म्हणे. महाराजांनी सांगितलेलं वाक्य ऐका महाराज. भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत होते आणि ते महाराज म्हटले गीता सांगत असताना भगवान परमात्म्यालाच हसू आलं. आणि एका साधकाने ज्ञानोबरायला विचारलं, ज्ञानोबराय तुम्हाला कसं कळलं, तुम्ही होतो का तेव्हा? तुम्ही तर ज्ञानेश्वरीवरती प्राकृत भाषेत रूपांतर पुन्हा केलं, तुम्हाला कसं कळलं की देव हसला? फार सुंदर उत्तर ज्ञानोबरांनी त्या साधकाला दिलं. येड्या तुला नाही कळणार ज्ञानेश्वरी, लिहिले सांगितले पट्ट्यानं म्हणले मी, पण ज्या वेळेस अर्जुनला बोध करत होतो तेव्हा मीच होतो की. गेलं का डोक्याच्यावर? अरे बोध कुणी केला? महाविष्णूचा अवतार. अरे जे स्वतः देव होते तेच देव स्वतः गीता सांगत होते, तेच देवानी पुन्हा विष्णूच्या रूपामधून महाराज ज्ञानदेवाच्या रूपामध्ये महाराज प्रगट झाले आणि गीतेवरती भाष्य केलं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात मी होतो ना तेव्हा, येतो जातो आम्ही देवाच्या संगाते. आम्ही महाराज एका जन्माची भक्ती नाही, चौयुगाचा भक्त. आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी. महाराज सांगतात
4 जन्माचं महाराज हे 4 युगाचं आमच्या मागं असणारं लागलेलं आहे आणि ते आम्हाला सगळं तत्व माहीत आहे, भक्ती माहीत आहे, पंत माहीत आहे. मग आम्हाला संत नेमकं म्हणायचं आहे. कोणाला आमच्या मुक्ताबाई सांगतात, दादा अरे संत म्हणून घ्यायचं आहे ना तर अंतःकरणामध्ये 2 वस्तूचा वास करावा लागतो. एका वस्तूचं नाव दया आहे आणि दुसऱ्या वस्तूचं नाव क्षमा आहे. आता तुम्ही म्हणताल दया नावाची बाई का? दया नाही इथं हा या वाक्यार्थानं हा शब्द घ्यायचा नाही. तर दया आमचे महाराज एका ठिकाणी बोलतात, दया करणे जे पुत्रासे तेच दास आणि दासी. महाराज सांगतात जे आपल्या स्वतःच्या मुलावरती प्रेम करतो ना तेच इतरावरती प्रेम केलं ना त्याला संत म्हणा. संत म्हणायला लांब जायचं काही झालं म्हणे. वाळवंटामध्ये भर असणारं चैत्र वैशाखाचा महिना, रणरणत ऊन आहे, वाळवंट तापलेलं आहे, तप्त गरम असणारी वाळू झालेली आहे. माझे नाथ बाबा शांती ब्रह्म एकनाथ बाबा गोदावरीच्या नदीवरती जायचे बघा. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण त्याला साधू म्हणा. अरे ज्याला आपपर नाही, ज्याला आपला आणि दुसरा याचा भावच कळत नाही, ज्याचं डोळेत निघून गेलं, अरे ज्याचा भावच एक झाला त्याला संत म्हणा. आणि एक महाराज असणारा खालच्या आळीतलं पोरग, 4-5 वर्षाचं बारीक वय होतं, अंगावरती कपडा नव्हता, पायामध्ये चप्पल नव्हतं आणि त्या वाळवंटामध्ये ते गरम उन्हामध्ये वाळू त्याला पोळत होती, त्याच्या अंगाला चटके बसत होतं आणि ते बाळ रडत होतं महाराज. आणि माझे नाथ बाबा तिथनं जात होते. अरे बघितल्याबरोबर असणारं कंठी प्रेम दाटे, नैनी निर लोटे. अरे जगाचा असणारा मुलगा आहे, कुणाचा कासना त्याचा आत्मा माझा एकही ना. नाथ बाबाचं प्रेम उपाळून आलं. कुणाचा आहे हा विचार नाही केला. एका क्षणामध्ये मग सज्जना हो त्या नाथ बाबांनी त्या बाळाला उचलून घेतलं आणि आपल्या कडेवरती आणून त्याला घरी सोडलं. याला काय म्हणा दया, याला काय म्हणा दया करणे जे पुत्रासी. जी आपल्या पोरावरती प्रेम आहे ते इतरावरती प्रेम करणं याला नाव संत आहे. संत तोची जगे दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्याजवळ दया आहे त्याला संत असं म्हणा आणि क्षमा करण्याचा गुण ज्याच्याजवळ आहे त्याला एक संत म्हणा. या गुणानं आपण जर युक्त असू ना किंवा आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला राहणारा असा जर एखादा महात्मा आपल्या दृष्टीला पडला ना त्याला माणूस म्हणू नये बरं का. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नमते जगा माणसाच्या सारिखे. संत त्याला म्हणता येतात का महाराज? संत म्हणजे काय? संत म्हणायचे कुणाला त्याला लेकरं नाहीत, ज्यानं संन्यास घेतलाय, ज्यानं ब्रह्मचारी राहिलाय त्याला संत म्हणतात का? त्यालाही संत म्हणता येत नाही. मुक्ताबाईच या अभंगामध्ये सांगतात, घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी, ऐसा नसावा संन्यासी जो का परमार्थाचा द्वेषी. मुक्ताबाई म्हणतात, दादा अरे संन्यासानं घर बांधलं डोंगरामध्ये आणि विषय बघण्यासाठी दारोदार हिंडतो त्याला संन्यासीन त्याला संत म्हणता येतं का? त्याला म्हणू नये साधू जगी विठंबना बाधू. अरे त्याला संत म्हणता येत नाही, त्याला साधू म्हणता येत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये दया आणि क्षमा आहे त्याला संत म्हणा. त्याला लेकरं असलं तरी काही फरक नाही, तो संसार करत असलं तरी काही फरक नाही, तो संतच आहे. कानोपाटक नावाचे संत माहीत नाही का तुम्हाला? दृष्टांत 4-5 लेकरं खांद्यावर खेळवत होता. अरे कीर्ती वाढली, सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप. सांगावं लागत नाही मी महाराज आहे किंवा मी असणार असं आहे. आपोआप चंदनाला सांगावं लागतं का हो मी चंदन आहे? त्याच्या सहवासामध्ये येणारा प्रत्येक झाडे चंदन होतं. तुका म्हणे गुण चंदनाचे आणि तैसे तुम्ही जगी संत जन. तसं तुम्ही संत आहात सांगावं लागत नाही. कानोपाटकाची कीर्ती काशीपर्यंत पोचली आणि काशीचा एक विद्वान पंडित म्हणले चला भेट घ्यावी म्हणून आले महाराज ते कानोपाटकाकडे भेट घ्यायला. कानोपाटकाची दिंडी आहे बरं का आता आषाढीला. आता सगळे सोहळे निघणार आहेत. आमचे शेगावचे बाबा काल निघाले, आमच्या मुक्ताबाई निघणार आहेत आता गुरुवार शुक्रवारी आणि प्रत्येक संताचे सोहळे आषाढीला निघणार. त्या सोहळ्यामध्ये कानोपाटकाच्या दिंडीचाही नंबर आहे. पंढरपूरला देवाला भेटायला जातात. 4-5 लेकरं खांद्यावर खेळत होते. सकाळची वेळ होती. काशीचा ब्राह्मण मुक्काम करत करत गावामध्ये पोचला आणि विचारलं कानोपाटक इथंच राहतात का? मला सांगायचं नेमकं संत म्हणायचंय कुणाला? ज्याला लेकरं आहे त्याला संत म्हणतात का? ज्याला लेकरं नाही त्याला संत म्हणतात का? का जो संन्यासी आहे जो ब्रह्मचारी आहे त्याला संत म्हणतात? आमचे महाराज सांगतात सुखे करावा आधी संसार सुखाचा कर्म प्रमार्थ महाराज ज्याची आई केथड नाही त्याशी परत्र पुससी काही ज्ञानोबराई बोलतात. संत महाराज संसारामधूनच संत झाले ना. आणि त्याला धन्यता दिली माझ्या तुकोबराईनी. धन्यते संसारे
दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. अरे ज्यांचं घर वैकुंठामध्ये आपण सर्वसामान्यावर दया करावी, त्यांना अज्ञानातून बाहेर काढावं, अंधकारातून बाहेर काढावं, ज्ञानाच्या प्रकाश झोतामध्ये घेऊन जाता यावं, म्हणून संत अवताराला आले येते उपकारासाठी नाले घरच्या वैकुंठी. त्याला संत म्हणा. ज्याच्या जवळ दया आहे, ज्याच्या जवळ क्षमा नावाचा गुण आहे, तोच खरा संत आहे. कानोपाटक सकाळची वेळ होती, ऐका, 4-5 लेकरं खंद्यावरती खेळत होते. हा महात्मा तिथं पोहोचला आणि कानोपाटकाचं घर कुठं आहे? गावातल्या लोकांनी विचारलं. जावा जावा म्हणे, त्या कोपऱ्यात घर आहे. हा पंडित होता, विद्वान होता, अभ्यास केला होता, चहुवेदी जाणं साही शास्त्री, 18 पुराण तोंडपाठ केलेला विद्वान होता. सकाळच्या वेळेला आला. किती कीर्ती महान असेल महाराजांची, अभ्यास करत असतील, वेद वाचत असतील, म्हणून मी एवढ्या लांबून आलोय. त्याला आनंद होता. आल्या आल्या दारात बघितलं तर वट्टा होता आणि त्या कट्ट्यावरती महाराज बसले होते. आणि महाराजाच्या कोण अंगावर खेळायला लागले, कोण मांडीवर बसले, कोण डोक्याला खवळायला लागले. 2-4 लेकरं खेळवत होते त्या महाराजांना. महाराज आले आणि त्या कानोपाटकालाच विचारलं, हे कानोपाटकाचंच घर आहे का? हो बोला आपण. मी काशीहून आलो म्हणे, मला महाराजांची भेट घ्यायची आहे. अहो मीच महाराज आहे ना. तू भाषा बदलली ना लगेचच, तू महाराज? हो म्हणे, मीच कानोपाटक आहे. बोला आपलं काय काम आहे? काही काम नाही. तुमची कीर्ती माझ्या कानावरती पोहोचली. मला वाटलं तुम्ही काहीतरी वेदांचा अभ्यास करत असाल, संत पदाला तुम्ही पोचलेले असाल, म्हणून मी तुमच्या दर्शनासाठी इथपर्यंत आलो. पण मी निराश झालो तुमच्याकडं पाहिल्याबरोबर. का तुम्ही मला संत वाटत का म्हणे वाटत नाही? यांना कुठं संत म्हणता येतात काय? यांना कुठं महाराज म्हणता येतात का? का 4-5 लेकरं म्हणेन, लेकरच काय खेळायला लागलेत. कोण अंगावर बसते, कोण मांडीवर बसते, कोण केस वडते, कोण डोक्याची शिंडी वडते. यांना महाराज म्हणता येतात काय संत? लेकरामुळं मी संत वाटत नाही ना तुला? कानोपाटकाची व्याख्या आहे का? संत तोचे जाना जगे दया क्षमा ज्याचे अंगी. अहो मी नाही ना संत तुम्हाला दृष्टीला बसत. कशामुळं? लेकरामुळं. उचललेली लेकरं जवळच विरवती दिली टाकू. कोणी? मी म्हणाले तुम्ही ऐक नाही महाराज. आता जर आमच्यावर असा प्रसंग आला तर आम्ही कीर्तन प्रवचन नवं सप्ताह कर, नाही तर गोनू तिकडो काय कर, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही काय असल्या भानगडीत पडणार? आम्ही आत्ता असं म्हणायला बसू महाराज. पण तेव्हा ते कानोपाटक ज्यांच्या अंतकरणामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन, अरे ज्यांचं जीवनच होतं महाराज रामकृष्ण नारायण. अरे महाराज मंत्र हा जपावा सर्व काळ, या विनानिक असता पैसाधन वाहतो से यानो विठोबाचे. महाराज सांगतात याच्याशिवाय आम्ही दुसरं कामच केलं नाही. ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आम्ही फक्त नामाचाच प्रचार जगाच्या पुढं समोर दाखवला. माझ्या भगवंताच्या रूपाचं स्वरूपाचं समचरणाचं महाराज वरतीचं दर्शन दिलं आणि जगाला ज्ञानातून बाहेर काढलं आणि समाजामध्ये प्रकाशाचा ज्ञानाचा उजाड दिला महाराज. कानोपाटकाने स्वतःची लेकरं आडामध्ये फिकली. ऐका सज्जनावो, आता म्हणले झालो का महाराज मी तुझ्या दृष्टीनं? आता माझ्या डोळ्यात देखत स्वतःची लेकरं आडात फिकली. अरे जिथं स्वतःच्या लेकराची दया नाही तुला, तिथं लोकांची लेकरं मारायला कमी करणारच का? तुला कोण म्हणते साधू? मग मात्र महाराजाला हसू आलं. खरोखर यांना आता महाराज म्हणले थोडंसं दाखवावं लागेल. म्हणले एक सांगू का सज्जनाओ, संताला चमत्कार येतात असंही नाही आणि संत चमत्कार करत होते असं बी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एक सांगू का, ज्ञानोबरांच्या काळामध्ये ज्ञानोबरांनी नुसतं एक पोतं घेतलं असतं आणि सहज म्हणले असते, ए रेड्या बोलून दाखवतो. प्रत्येकाने 10-10 पैसे टाकायचे, दररोज पोतं भरलं असतं. माय विनोदाचा भाग नाही, पण ऐका खरी वास्तविकता आहे. संताला चमत्कार करता येत होते असंही नाही आणि संतांनी चमत्कार केले नाहीत असंही नाही. मग याचं घरी गेल्यावर चिंतन करा नेमकं काय. आपल्याला विषय घ्यायचा आहे. कानोपाटकाने लेकरं विहित टाकले आणि तो म्हणले महाराज मी तुम्हाला महाराज आणि संत म्हणू शकत नाही. तुम्ही स्वतःची लेकरं स्वतःच्या हातानं मारली एवढंच. आत्ता बाहेर काढतो ना, बजाच्या अगोदर एक काम करा. एवढ्या लांबून आला, माझ्या घरचं थोडंसं जेवण करा आणि मग माझा निरोप घ्या. तुझ्या घरचं जेवण करायला मी काय साधा महाराज आहे का? मग कोण आहो? मी काशीचा पंडित आहे, मी विद्वान आहे. आत्ता माझ्या डोळ्यात एक स्वतःची लेकरं विहिरीत उचलून टाकली. तुला सुतक पडले, मी सुतकातला खायला तसला बुवा.
नाही म्हणे. मग मी तुझ्या घरच्यांना स्वीकारत नाही, मी निघालो तुला सुतक आहे. मग महाराजांनी विचारलं, मी माझ्या सुतकामुळं, माझ्या लेकराच्या मृत्यूमुळं तुम्ही माझ्या घरून उपाशी जाता, मला पटत नाही. एक काम केल्यावर जेवता का? महाराज म्हणले, नेमकं काय? मग कानोपाटकाने सांगितलं, आत्ता लेकरं विहिरीतून बाहेर काढतो आणि मग तुम्हाला जेवायला देतो, जेवचाल का? मग मात्र साधूच्या डोक्यामध्ये आलं, अरे बापरे, त्या संतनवती जगा माणसाच्या सारखे. महाराज सांगतात, संत आमच्यासारखे कपडे लिहित असतील, आमच्यासारखा संसार करत असतील, आमच्यासारखं काम करत असतील, आमच्यासारख्या एवढी गप्पा मारत असतील, पण अंतकरण ज्याने देवाला दिलंय ना, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, त्याला संत म्हणा. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. आणि मग त्या लेकराली जसं घरातून लेकरं बाहेर गेल्यावर आवाज द्यावा, तसा कानोपाटकाने आवाज दिला, या रे बाहेर चला म्हणल्याबरोबर सगळी विहिरीत पडलेली लेकरं 1 तासापूर्वी उड्या मारत बाहेर आली आणि मग मात्र अंगावर पुन्हा खिळू लागले. आता जेवचाल का महाराज? जेवचाल का म्हणल्याबरोबर साष्टांगे करे दंडवत, श्री संताची ये माता चरणावरे, साष्टांगे करे दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उतरे, वाढले अंतरी प्रेमसुख. महाराज मी तुम्हाला ओळखलं नाही हो, संत ओळखण्यासाठी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो. त्याच्यासाठी त्याच्यासारखं व्हावं लागतं, त्यांच्यासारखं आचरण करावं लागतं, त्यांच्या संगतीत जावं लागतं. मग तिथे गेल्यावर ते नेमकं काय करतात? भगवंताचा पत्ता सांगतात, आकळावा श्रीपते येणे पंते संताचे संगती मनोमार्ग गते. संताच्या संगतीत गेलं ना ते देव दाखवतात. फक्त अंतकरणामध्ये ज्याच्या दया आहे, अंतकरणामध्ये ज्याच्या बोलण्यामध्ये मधुरता आहे, ज्यांच्या वागण्यामध्ये आचरणामध्ये नीतिमत्ता आहे, बोलण्यामध्ये मधुरता आहे, जीवनामध्ये शालीनता आहे आणि परमार्थ करत असताना नम्रता आहे, त्याला संत म्हणा. संत म्हणायला जास्त अभ्यास करायची गरज नाही. मधुरावानी उटीन तुका म्हणे, साचानी मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी. आणि देह देवाचे कारणी, ज्यांचा देह भगवंताच्या कार्यासाठी झटतो ना, परमार्थासाठी अहोरात्र जीवाचं रान करतो ना, त्याला संत म्हणा. ज्यांच्या जवळ इतराकडे पाहत असताना तो माझाच आहे, त्याच्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये भेद नाही आहे, एकच आहे, सर्वा घटी राम देहादेही एक, असा ज्याचा भाव झाला, संत जाना तोची जगे. दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्याजवळ दया ज्याच्याजवळ क्षमा आहे. अनेक प्रकारची क्षमेची उदाहरणं पाहता येतील. संत महात्म्यांनी दयाही तेवढीच केली आणि या समाजावरती उपकारही तेवढे केले. महाराज काय सांगू आता. आणि मज निरंतर जागविते, अज्ञानाच्या झोपेतून जाग केलं, सज्ञान अवस्थेमध्ये आम्हाला प्रविष्ट केलं, आत्मानुभूतीची अनुभवातून आम्हाला त्यांनी जोड दिली आणि नामचिंतनाची सांगड घालून आम्हाला त्यांनी भगवंताच्या साक्षात्कारापर्यंत पोचतं केलं. म्हणून आमच्या मुक्ताबाई ज्ञानदादाला सांगत असताना म्हणतात, मी संत त्याला माझ्या भाषेत म्हणीन, संत तोचे जाना जगे. आणि दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्याजवळ हे गुण आहेत ना, तो माणूस कुठंही असू द्या, कसाही असू द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन जगायलेला असू द्या, पण जेवढे गुण त्याच्या आत्तापर्यंत सांगितले तेवढे असावे ना, तो संत असा समजावा. संताला लांब जायचं नाही, संताला काशीलाच राहावं असंही नाही. अरे जीवन जगता जगता संसारी असावे, असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. कामामध्ये काम किती प्रमाण देतात महाराज. काम सोडायचं नाही, पण कामामध्ये काम करत असताना माझ्या भगवंताचं नामचिंतन विसरायचं नाही. नाथ बाबा गोड बोलून गेले बघा, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला लोकांते, हरी बोला एकांते, देह त्यागांती हरी बोला. काही बी काम करा तुम्ही, फक्त माझ्या देवाचं नामचिंतन करत घेतलं ना, ते काम बी तुमचं झालं जाईल आणि त्यात माझ्या काम मी म्हणजे भगवंताचं नामचिंतन झालं जाईल. ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाची जोड झाली जाईल ना, त्यावेळेस तुम्हाला इतरत्र न लगती सायास कुठं जास्त करायची गरज नाही आहे. सुखे येतो घरा नारायण. भगवान परमात्म्याला महाराज ज्ञानोबरायला बोध करतात म्हणजे किती नवल आहे हो. ज्ञानोबरायला काय बोध करण्याची गरज नव्हती, कारण हे ज्ञान जगाला देण्यासाठी स्वतः ज्ञानरूपाने अनुभवातून महाराज असणारं प्रगट झालेले ते महाविष्णूचं स्वरूप होतं.
आमचे निवृत्तीदादा साक्षात शिवशंकरजी होते, सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती तो दातार, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई. आणि दासी जनी लागे पायी. जनाबाईंनी आमच्या या चारी भावंडाचं वर्णन केलेलं आहे महाराज. ब्रह्मदेव सोपानाच्या रूपात आले. का आले हो? कृष्ण अवतारामध्ये कालेच्या महाप्रसादाचा प्रसंग आठवा महाराज, तो मिळाला नाही आहे. मासेचं स्वरूप धरावं लागलं. आजी ओ साम्रावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. अरे काला मिळावा म्हणून मासं होऊन आले, पण देवाने सांगितलं ए गोपाळानो तिकडे जायचं नाही. का? ते आपल्याला नावं ठेवतात. तसे काही महाभाग हितं बी आहेत. तुम्हाला वाटतं काय तिथंच आहे? अरे हितच आले, गाडीत बसून आले, हितच खाल्ले बरं का, हितच बसले, हितच फॅनखाली झोपले, आणि वरून म्हणते त्याला काय कमी आहे. कुणाला? गणू महाराजाला म्हण. हितं करून बघ म्हणजे कळत आहे तुला, कमी आहे का म्हणतात म्हणा. अजून आहे की नाही महाराज? हां जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपला विषय आहे ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद व्रतला. गोपाळा हात धुवायला निघाले, देव म्हणले मागं सरका, आणि हात आपापल्या मागच्या बाजूला पुसा. का? त्यांना खाऊ द्यायचं नाही प्रसाद. याचा परिणाम असा झाला, वरी मिटिंग ठरली, असं मिळत नाही तर आपण आता स्वतः अवताराला जाऊ आणि आपणच काला करू. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राजा गोपाळा लाह्या वाटी. अरे ते ज्ञानोबर आहे, स्वतः लाह्या वाटू लागले गोपाळाला. त्यांनी काला केला. आणि मग ब्रह्मदेव म्हणले मला मिळायचं नाही, तुम्ही सोपान हो ना. आणि मग सोपान देवाच्या रूपात माझे ब्रह्मदेव आले. काला सगळ्याच्या अगोदर माझ्या सोपान देवाला काला दिला, माझ्या ज्ञानोबरायांनी काला वाटला, महाप्रसाद सगळ्यांना वाटला, आणि तो आम्हाला प्राप्त झाला. त्याचा काहीतरी अंश, त्याचे काहीतरी पुण्यशेष राहिलं, म्हणून आम्हाला तोही भाग मिळतोय. कोण? हा दैवाचा भाग येतील पावेल महाराज सांगतात. ते आमचं काहीतरी पुण्य होतं, तेव्हा बी आम्ही होतो, त्यांना आम्ही नावं का ठेवलेलं असताना पण देवाला आमची दया आली, आणि म्हणून आम्हाला या जन्मामध्ये हरिभक्तीची आवड लागली, गोडी लागली आहे महाराज. म्हणून आम्ही इथंपर्यंत येतो. हेही आमचं पहिलं भाग्य मोठं आहे, नाहीतर इथं कोणीही येऊ शकत नाही. बघा, इथं यायला भाग्य लागतं, इथं यायला पुण्य लागतं. तिळं तिळं साचा पडे बहुत जन्मी हे जोडे महाराज सांगतात. अनंत जन्माचं पुण्य लागतं महाराज. नुसतं देवाचं नामचिंतन यायला काय महाराज सहजासहजी घडत नाही. ज्ञानोबऱ्या पहिल्या अभंगामध्ये बोलून गेले, बहुत सुकृताची जोडे मनोने विठ्ठली आवडी. सुकृत म्हणजे पुण्य. अनेक जन्माचं पुण्य माझं शिल्लक होतं, म्हणून या अवतारामध्ये मला साक्षात मला अवताराला प्रविष्ट होऊन मला भगवंताच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचतं झालं. तसंच आमचं भाग्य समजा, आमचंही काहीतरी पुण्य शिल्लक होतं, म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो. इथंपर्यंत येऊन आम्हाला आईसाहेबांचं दर्शन मिळालं, मुक्ताबाईंचा दर्शनाचा योग घडला. आम्हालाही वाटत होतं कधी जावं, तरी घडलं नाही. घडलं कुणाला महाराज? ज्यांना पहिलं घडलं ते भाग्यवान, जे पहिल्यांदा आले ते डबल भाग्यवान. का? ते येऊन लगेच गेले ना, पण आम्हाला 4-4, 5-5 दिवस इथं राहायला मिळाले. हे आनंदाचं नाही ना महाराज? नाही, आनंदाशी जोडा म्हणतात महाराज. हे आनंद असणारा प्रवणाची प्रसंग आहे महाराज. प्रवणी आहे महाराज. हे साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. अंतकरणातला मळ गेल्याशिवाय पर्वकाळ साधत नाही आहे. तो पर्वकाळ आम्हाला आईसाहेबांच्या दरबारामध्ये पवित्र असणाऱ्या प्रांगणामध्ये मिळाला. आईसाहेब ह्या महाराज कुठंच गेलेल्या नाही. त्या महाराज नामदेवराय समाधीमध्ये वर्णन करतात. एका ठिकाणी बोलून गेले, निरंजनी वीज कडाडली जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. हे जरी प्रमाण असलं ना, माझ्या ज्ञानराजाला भगवंतानी निवृत्तीदादांनी समाधी दिली आळंदीमध्ये महाराज. देवानी निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, नदीची माशा घातले माझं वन, तैसे जनवन कालवले, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तरण रानो माळा पसरले. हे ज्ञानोबरांच्या समाधीचं वर्णन नामदेवरायांनी करावं. सगळ्यांचे डोळे पाणावले, शिळा घातली, समाधीची पुष्पपूजा केली, बाहेर आले. आणि मग महाराज कार्तिक वद्य त्रयोदशीला माझ्या ज्ञानराजाला भगवंतानी समाधी दिलेली आहे. सोपान काकाला रोडू आवरणा. सोपान काका म्हणले, देवा आता मलाही कुठंतरी समाधी द्या. कुठं कशाला? तिथंच असणारा महाराज खरा नदीच्या तीरावरती सासवड तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी माझ्या सोपान देवाला लगी मार्गशीर्ष वद्यामध्येच मार्गशीर्ष वद्य दशमीला सोपान देवाला बसवलं. 2 समाध्या झाल्या. आणि मुक्ताबाईला वाटलं, अरे ज्या दादानी माझ्या समोर मांड खाण्याची इच्छा प्रगट करावी, अरे मग मडकं नाही मिळालं तरी माझ्या दादानी मांडीचा तवा केला. आणि या मुक्ताबाईनी लहान असून त्याच्यावरती मांड बसून माझ्या दादाची
तृप्तीभूत इच्छा पूर्ण केली, तो दादा माझा समाधिस्थ झालाय. मग मला तरी काय करायचे राहून? अरे ज्या सोपानाने माझा सांभाळ केला, अरे निवृत्ती दादा मोठं, अरे माझा ज्ञानदादा गावात भिक्षा आणायला जायचा, मी एकटी घरी असायचे, कुणी सांभाळलं मला? माझ्या सोपानाने सांभाळलं. अरे ज्याने लहानाचं मोठं केलं, ज्याने मला सांभाळलं, तो माझा सोपान काका समाधिस्थ झालाय. आता मला तरी काय करायचे? निवृत्ती दादाच्या जवळ गेले आई साहेब. एकांतामध्ये दोघांचं भाषण चालू झालं. ऐका ए दादा, अरे मला बी आता म्हणले राहायचं नाहीये, माझा ज्ञानराजा समाधिस्थ झालाय, काय करणार आहे ग मुक्ते तू? निवृत्ती दादा म्हणतात, मनाचं सांगत नाही, समाधीच्या प्रसंगातला अभंग बघा म्हणजे कळल. निवृत्ती दादाचा आणि आईसाहेबांचा एकांत चालू झाला. काय म्हणतेस तू? काही नाही म्हणे. अरे माझा दादा समाधिस्थ झाला, माझा काका समाधिस्थ झाला, आणि मला मग काय करू आता मी? निवृत्ती दादाने सांगितलं आईसाहेबाला, मग काय तुझी इच्छा आहे? कुठं जायचं म्हणते? मी कुठं जाऊ रे दादा, कारण मी साक्षात आधी माया आहे ना. दोघांचा संवाद एकांतामध्ये आहे. आईसाहेब भगवान रुक्मिणी, आईसाहेब प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्मा, नामदेवराय, सर्व संत बाहेर आहेत. तीन दोघं एकांतामध्ये गप्पा मारत आहेत. अरे कुठं जा म्हणतो दादा मला? मी साक्षात आदिशक्तीचा अवतार आहे. जनाबाई म्हणल्यातच ना, आदिशक्ती आदी चित्कळ आहे. जगत्रय जननी देवाची ये, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आदत्रय जननी, आदत्रय जननी, सगळ्या विश्वाची आई आहे, मी माया आहे, मला असा माझा अवतार समाप्ती करता येत नाही. अरे कुठं जावं मग? समाधी घ्यावी तर जग म्हणल अरे ज्ञानराजाची बहीण होती ना, निवृत्ती दादाची बहीण होती ना, समाधी रूपात राहू का? समाधी नाही घेत, मग काय करू? आईसाहेबांच्या डोक्यावरती माझ्या दादानी हात ठेवला. लावोनिया हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. निवृत्ती दादानी सांगितलं, मुक्ताई तुझ्या डोक्यावरती हात ठेवतो ग, फक्त एक लक्षात ठेव, तुला अजरामरच करून टाकतो. पण जसे माघ महाराज असणारे बिभीषण, हनुमान, हे कोण आहेत? माणसं कोण आहेत महाराज? ते चिरंजीव आहेत महाराज. ते अजरामर आहेत, पण दिसतात का? दिसतात का महाराज? का कोण दिसला हनुमंताला आजपर्यंत? स्वप्नात दिसले यांना रात्री स्वप्नात, म्हण स्वप्नात आबा, हा आहे का नाही? दिसतात का महाराज? त्याच्यासाठी महाराज ती दृष्टी तशी लागते. अरे 10 अध्यायापर्यंत गीता ऐकली ना समोर उभा राहून, तरी 11व्यामध्ये अर्जुनाला म्हणले होते, देव मी विश्वरूप दाखवतोय बघतोच का? प्रगट केलं पण दिसलं नाही. परिणाम दिव्य दृष्टी दिलीच नव्हती ना दिसण्याची. सहज चर्मचक्षुन अर्जुनानं पाहिलं, दिसलं नाही. देव म्हणले मी तर तुझ्या समोर विश्वरूपात उभा आहे, तुझं कुठं लक्ष आहे? कुठं म्हणले मोबाईलमध्ये आहे. कसा दिसन? मग डोळ्यावरनं हात फिरवला माझ्या भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या. विश्वरूपाच्या दर्शनामधला योग आहे महाराज. आणि मग स्वरूप दिसलं. आईसाहेब म्हणले, आता मग जसे हनुमान दिसत नाहीत, जसे बिभीषण दिसत नाहीत, पण ते कोण आहेत? चिरंजीव आहे. तशा आमच्या मुक्ताबाईची समाधी नाही, तशा आमच्या मुक्ताबाईची कुठं काहीच नोंद नाही. पण आमच्या मुक्ताबाईला निवृत्तीदादांनी डोक्यावरती हात ठेवला आणि अजरामर चिरंजीव पद करून टाकले. कुठंच नोंद नाही आहे महाराज त्यांची. चिरंजीव आहेत महाराज. त्या आजही अदृश्य रूपानं वास्तव्य ते करत आहेत, गुप्त रूपानं वास्तव्य करत आहेत, आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या सद्भक्तांना आशीर्वाद देतात. आहे की नाही? मूढ पापी जैसे तैसे उतरे कासे लावोनी. जसं पुंडलिकरायानं वर मागून घेतला, तसा आईसाहेबाला महाराज निवृत्तीदादांनी सांगितलं, तुझी इच्छा, तुला जायचं म्हणते ना, ठीक आहे, पण अशा स्वरूपामध्ये मी तुला अभय वरदान दिलेलं आहे. तू आजपासून अदृश्य रूपामध्ये जगामध्ये वास्तव्य करशील, गुप्त रूपानं राहशील, आणि आपल्या सद्भक्ताला, साधकाला, आत्मानुभूतीच्या अनुभव जीवनावर जगणाऱ्या साधकांना आत्मज्ञानाची प्रचिती तू देत राहशील, असा माझ्या निवृत्तीदादांनी आशीर्वाद दिला. आणि मग एकांत संपून बाहेर आले. आणि मग नामदेवराईला देवाने विचारलं, कसं काय नामदेवा, काय म्हणणं आहे तुमचं? काही नाही आहे. असं बोलत असताना महाराज वारा सुटला, पाऊस चालू झाला. कसा पाऊस चालता गेलेल्या 8 दिवसाखाली? होतं का वातावरण पावसाचं? अहो उन्हाळा पहिला सप्ताह असेल 4 वर्षातून पाऊस पडल्यावर व्हायचा, नाहीतर मग इथून गेल्यावर पुन्हा 15 दिवसांना पाऊस पडतोय महाराज. दरवर्षीचा नियम आहे. पण ह्या वर्षी तसा पाऊस चालू झाला, सोसाट्याचा वारा चालू झाला, आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं, आईसाहेबांनी दर्शन घेतलं. सगळ्यांचे डोळे आपोआप झाकले महाराज, बरे का? ऋषी म्हणे हरे पातले से विघ्न,
हे देवा आता कसं करावं, धरा 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 सगळेजण, अरे धरा आमच्या मुक्ताईला, धरा निवृत्ती दादाला. एवढ्यामध्ये वारा आला आणि आमच्या मुक्ताबाई कुठं गेल्या कुणालाच नाही मेळ लागला, कुणालाच नाही कळालं, फक्त देवाला जाणो महाराज. आणि मग थोड्या वेळात सगळा लक्क प्रकाश झाला, पुन्हा पहिल्यासारखं वातावरण. आणि मग नामदेवराय इकडं तिकडं पाहू लागले, कुठं आहे मुक्ताबाई. मुक्ताबाई ही आदर्श रूपामध्ये असणाऱ्या लुप्त आहेत. आजही त्या आदर्श रूपामध्ये वास्तव्य करतात, पण दिसत नाहीत. दिसण्यासाठी भक्तीचं उच्चतम टोक हवं आहे, त्याच्यासाठी भक्तीचा उच्चतम शिखरावरती आम्हाला जायला हवं आहे. साधकाच्या संगतीमध्ये राहून आणि ज्ञानाची परिपूर्णतेची साधकाची जोड ठेवून आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणीय नीतिमत्तेनं जीवन जगून अखंड गोड असणारं भगवंताचं नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, या उक्तीप्रमाणे महाराज असं जीवन जगत असताना मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी, या सर्वांगातून महाराज दया क्षमा अंतकरणामध्ये ठेवून एखाद्यानं आपल्याला काही बोलू द्यावं. आपण कथेमध्ये ऐकतो लहाने महाराजांच्या मुखामधून, कुणी कितीही बोलू द्या त्याच्यावर नाही रागवायचं. अनेक न लगे रुसावे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मनामध्ये समाधान असावं, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान आहे म्हणून तर आम्ही इथंपर्यंत आलो. आम्ही कुठेही राहा बघा, पण समाधान नसेल ना तर शून्य आहे. आम्ही कुठेही राहा, भाव नसेल तर सगळं शून्य आहे. एक शेवटचं सांगतो आणि आपली सेवा संपवतो. माई माऊली महाराज असणारं 7-8 महिन्याचं लेकरू होतं, जास्तीत जास्त 10 महिन्याचं लेकरू होतं. आईला आनंद वाटायचा, आईनं त्याला सजवायचं, दर तासाला कपडे बदलायची, त्याला गंध लावायची, त्याला काळा टिळा लावायची, मस्त मस्त त्याला पावडर लावायची. तरी पण जयदीप महाराज ते बाळ रडायचं थांबना झालं. बाळ रडूच लागलं. आई सजवायची, आई नटवायची, आई त्याला शेजाऱ्यापाशी नेऊन द्यायची, तरी ते बाळ रडायचं थांबेना. बराच वेळ झालं बाळ रडू लागलं. आणि मग त्या आईनं बाळाला महाराज असणार सगळ्या म्हणले म्हाताऱ्या बाया गोळा केल्या. काय सांगायचे म्हणे, सकाळपासून मी बाळाला सजवले, सकाळपासून बाळाला गंध लावत होते, सकाळपासून बाळाला म्हणले पावडर लावले, सुंदर कपडे घातले, तरी माझं बाळ रडायचं थांबत नाही, काहीतरी उपचार करावा. त्याच्यामध्ये एक आजीबाई हुशार होती. आजीबाई म्हणली, ठीक आहे ग बाई, तू सगळं केलं, पण बाळाला किती बाऱ्या दूध पाजलं. मग ते आजीबाईचं उत्तर ऐकून ती म्हणली, आजीबाई मी सगळं केलं हो, पण सकाळपासून बाळाला एक बार बी पाजलं नाही. मग काय डोंबलं राहील का तुझं बाळ रडायचं? ते बाकीचं सोड आणि बाळाला आधी दूध पाज. आणि मग तसं म्हणल्याबरोबर बाळाला दूध पाजवलं आणि सकाळपासून रडणारं बाळ एका क्षणात गप्प बसलं. सगळं केलं हो, फक्त बाळाला पाजणं विसरली, म्हणून बाळाला रडावं लागलं. तसं आम्ही जीवनभर सगळं केलं हो, भक्ती केली, परमार्थ केला, सगळं केलं हो, पण अंतकरणामधला भाव शून्य आहे. सगळं वाया गेलं, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुम्ही काहीही करा, थोडं करा, जास्त करा, पण भाव ठेवून. भजे का त्वरित भावनायुक्त, ज्ञानोबरायचं हरिपटातलं प्रमाण आहे. भजे का त्वरित भावनायुक्त. कसं बसले महाराज? भजे का त्वरित भावनायुक्त. काही लोक अर्थाचा अनर्थ करतात म्हणे महाराज. काय सांगायचंय बरं का वैभव महाराज, भजे का त्वरित भावनायुक्त. तरी एकातल्या महागटल्या हरिपाठ म्हणणाऱ्यानं काय केलं, भजे का त्वरित म्हणे. भजे खायचे वय. भजे का त्वरित भावनायुक्त. भाव ठेवू आणि युक्त न हो महाराज. आपली वेळ संपलेली आहे, 7:05 होईल्यात बरं का. आणि मग असणाऱ्या या मुक्ताबाईच्या प्रमाणानुसार संत म्हणून कोणाला घ्यायचं असेल, संत ओळखायला लांब जायची गरज नाही. ज्याच्याजवळ दया, ज्याच्याजवळ क्षमा, तोच असणारा खरा संत आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय मिथ्या कल्पना मागे सारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. शुद्धनान ज्याचे मुखे, इह परलोकी तो सुखी. इहलोकाच्या ठिकाणी तो सुखी आहे, परलोकाच्या ठिकाणी तो सुखी आहे. ज्याच्या मुखाबंद फक्त शुद्धच ज्ञान बाहेर पडतं, सत्यच वचन बाहेर पडतं. सत्य बोल मुखे, दुःखवे अनेकाच्या दुःखे. ही ज्याच्या जवळ आचरणामध्ये आहे ना, तो संत आहे, तोची संत जाना जगी. आणि ज्याच्याजवळ कल्पना नाही, ज्याच्याजवळ द्वैत नाही, ज्याच्याजवळ वाद नाही, त्याला संत म्हणा. म्हणून मिथ्या, खोटं आहे, कल्पना ही मागं सारायचे, कल्पनेला नाही थारा द्यायचा. आणि आपलं मन भगवंताच्या चरणाशी, ते माझे हरे व्रती राहो, त्या व्रतीला स्थिर करून महाराज ठेवण्यासाठी आम्ही आमचं शुद्ध ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर दया क्षमा ज्याचे अंगी,
संत तोची जाना जगे. आणि ह्याच्यातून विरक्त व्हायचे, विरक्ती अवस्थेला प्राप्त व्हायचे. आसक्ती नाही धरून बसायची संसाराला. संसारी असावे. मगाच सांगून गेलो, अलिप्त कमळ जळी जैसे. कमळाचं फुल पाण्यात असतं पण पाणी नाही स्पर्श करून घेत. अगदी तसं स्वच्छंद राहायचं या संसारामध्ये. संसारी सोडायचं नाही आणि संसारामध्ये राहून भक्तीला अनुकरण करायचे, भक्ती करायची आहे. सफल झाला महाराज. आजी संसार सफल झाला गे माय. देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. या उक्तीप्रमाणे गेली 4 वर्षे झालं हा उपक्रम आपण राबवत आहोत. आता तसं म्हणलं तर माढा तालुका हा शब्द आहे, पण तालुक्यातले किती माणसं आहेत ह्याची मी मला खंत आहे बरं का महाराज. भारत महाराजाला हसू आलं घरातल्या गालात. तालुक्याचं नाव आहे ठीक आहे महाराज, असू द्या. असंच असावं प्रेम महाराज सगळे. एकल्याचा नव्या खेळ म्हणून मेळ मिळविला, तुम्ही आम्ही खेळो मिळी गदारोळी. आनंद आनंद आहे. आनंदाच्या भरामध्ये किती प्रमाणात देता येतील हा आनंद आहे. हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग येतील पावेल. आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आनंद सगळ्यांनी उपभोगायचा आहे, सेवन करायचा आहे. आणि हा रस सेवन करून महाराज आपण या जन्माच्या इहलोकाच्या ठिकाणाहून परलोकाला जात असताना उत्तमाची उरे या अवस्थेला आपण पोचावं असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर गेली 4 वर्षे झाले हा उपक्रम राबवत आहेत. या 4 वर्षामध्ये ही मुक्ताईचं तीर्थक्षेत्र आहे. आणि मग पैठण, सासवड आणि आपलं श्री क्षेत्र भंडारा डोंगर ही सगळ्या सेवा संपन्न होत आलेल्या आहे. अजून सगळ्यांच्या सहकार्यातून पुढे हे कोणतं तरी एखादं तीर्थक्षेत्र येणारच आहे. तिथं बी आपण हजेरी लावायची. आपण गेलो तरच हजेरी बंद. का मला म्हणलंय मी गेलो तर तुम्ही म्हणता इकडे आपण गेलो तरच हजेरी बंद महाराज. नाहीतर सगळी सेवा लावायची आहे महाराज. असे सगळ्यांनी मिळून महाराज सगळ्यांनी कुणी स्वयंपाक करायचं असतं, कुणी अन्नदान करायचं असतं, कुणी काकडा करायचं असतं बरं का. कुणी वाकडं व्हायचं असते, कुणी काकडा करायचा आणि कुणी वाकडं व्हायचं. जेवण करून वाकडं म्हणलं बरं का. तुम्ही म्हणताल असं त्या खूप जादाशीसारखं वाकडंच काय की, तसं काही वाकडं नाही. आळस आल्यावर वाकडे बी होत जमाय, आळस बी आल्यावर झोपा उभी लागते की नाही. आणि सगळ्या सेवा आहेत महाराज. नाश्ता आहे, जेवण आहे, 2 टाईम जेवण आहे, नाश्ता आहे. पाणी प्यायला तर गैर आहे माय काय आमच्या त्या मराठवाड्यातली भाषा आहे. पाणी पिऊन पिऊन धनकुतं लागली कुणाकुणाला. एवढं गार पाणी माय. आता काय एवढ्या गार पाण्याची गरज आहे का. पण आधी शक्ती आहेत ना महाराज त्या. साक्षात तिथं काही कमी नसतं महाराज. म्हणून हा सगळ्यांच्या प्रेमातून सगळ्यांच्या सहकार्यातून महाराज हा गणेश महाराज उपक्रम राबवत आहेत. असंच त्यांच्या हातून भगवंतानी आदिशक्ती मुक्ताबाईंनी हातून अशी सेवा घडत राहावी हेची सुख पुढती मागतो आगळे. आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझा चंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी. या उक्तीप्रमाणे तुम्हा संत श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना एखादा अपशब्द बोलण्याच्या वेगामधून गेला असेल तर आपला लहान बाळक म्हणून क्षमा करा. जी काही योग्य असेल ते सद्गुरूंचा कृपाशीर्वाद समजा. जो काही कमी जास्त झाला असेल तो अल्प अभ्यासाचा दोष समजा. तो का म्हणे तुम्ही उदार कृपाळ श्रंगारीले बाळ कौतुके. या न्यायाप्रमाणे सर्व उपस्थित महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, श्रोते मंडळी, स्वयंपाक करणारे मंडळी, आचारी मंडळी, महिला मंडळी, देणगी देणारे मंडळी, न देणारे मंडळी, उद्या देऊ म्हणणारे मंडळी, गावाकडे गेल्यावर बघू म्हणणारे मंडळी, हात घालू पिशवीत म्हणणारे मंडळी, पिशवी दुसऱ्याच्या न आपल्याच किती देऊ येते नोटी तिची बाहेर म्हणून बचाच फोन बघणारी मंडळी, अशी मंडळी सगळीजणी राहिलेले मंडळीने देणगी देत जावी माय. सगळी सेवा असते बरं का. सगळं पुण्य घडत असतं. म्हणून सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक कोण कोणाचा नाम उल्लेख न करता मस्तक हे पायावरे या वारकरी संताच्या. या उक्तीप्रमाणे परत एकदा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपले वैभव महाराज बरं का त्यांनी आता आज हे लावलंच महाराज गणेश महाराजांनी सांगितल्याबरोबर एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वाजवा टाळ्या वाजवायला काय पैसे पडतात होय. पैसे नाहीत येते काही कष्ट प्रमाण आहेत ज्ञानोबारायांचे महाराज. मनानं काही सांगत नाही. इथं कष्ट लागत नाही. चिंतन करायला नामचिंतन करायला कष्ट नाही. तिथं नुसतं बसायचे. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. या उक्तीप्रमाणे नामचिंतन करा. नुसतं सत्यापुरतं प्रेम आणि आव आणू नका. घरी बी गेल्यावर असाच असंच राहावं बरं का. प्रेम राहावं. हरिपाठ घेत जावा. कुठं कार्यक्रम असल्यावर तिथं जात जावं. उपस्थिती लावी जावे. आणि आपला काहीतरी नित्यनियम नामे तो प्राणी दुर्लभ दक्षिणी वल्लभ तयाजवळे. या उक्तीप्रमाणे आपला नित्यनियम राहावा. आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र दरबारामध्ये जे काही त्यांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे त्यांचंच आहे. जे काही कमी जास्त आहे तो अल्प अभ्यासात दोष समजा. इथंच थांबू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई.